नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर, भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 चा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग चॅप्टर, ज्याचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की सर्किट डायग्राम म्हणजे काय असते आणि सर्किट डायग्राम मधले कुठले कुठले कंपोनंट्स यूज होतात. त्यानंतर आपण त्याच्यावर बेस काही न्यूमेरिकल्स बघितले होते आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण थोडे ऍडव्हान्स न्यूमेरिकल्स बघितले होते की सर्किटमध्ये एखादं रेजिस्टर असेल, त्या रेजिस्टरच्या अक्रॉस मधलं पोटेन्शियल डिफरन्स कसं फाइंड आउट करायचं आणि त्याच्या अक्रॉस मधलं करंट आपण कसा फाइंड आउट करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं की पॉवर म्हणजे काय असते आणि त्याच्या बेसवर काही न्यूमेरिकल्स. तर सगळ्यात आधी पॉवर म्हणजे काय असते, ज्याला आपण इलेक्ट्रिक पॉवर म्हणू. इलेक्ट्रिक पॉवर ज्याला आपण डिनोट करतो पी नी. तर इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे एका अप्लायन्सचा इलेक्ट्रिक एनर्जी कंझ्युम करण्याचा रेट, त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक पॉवर. त्याला आपण कसं म्हणू शकतो लिहिताना की द रेट ॲट विच इलेक्ट्रिक एनर्जी इज कंझ्युम. इलेक्ट्रिक एनर्जी इज कंझ्युम म्हणजेच एका अप्लायन्सेस मध्ये किती इलेक्ट्रिक एनर्जी कंझ्युम झाली याचा रेट जर आपल्याला फाइंड आउट करायचा तर तो आपण कसा करतो, इलेक्ट्रिक पॉवर थ्रू करतो. इलेक्ट्रिक पॉवरला आपण डिनोट कशाने करतो, पी. तर इलेक्ट्रिक पॉवरचा एक बेसिक फॉर्म्युला असतो, जो असतो P इज इक्वल टू व्ही आय. जो काय असतो, P इज इक्वल टू व्ही आय. यातला आपला P काय झाला, P झाला आपला पॉवर, V झाला आपला पोटेन्शियल डिफरन्स आणि I झाला आपला करंट. बरोबर. त्याच्यानंतर पॉवरचं आपलं एसआय युनिट असतं वॅट. पॉवरचं एसआय युनिट असतं वॅट आणि त्याला आपण डिनोट करतो डब्ल्यू. इथपर्यंत लक्षात आलं. आता सगळ्यात पहिला फॉर्म्युला पॉवरचा काय, पॉवर इज इक्वल टू व्ही आय. बरोबर. आता पहा, पॉवरचं एसआय युनिट काय असतं, वॅट. त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्सचं एसआय युनिट काय असतं, व्होल्ट. बरोबर. त्याच्यानंतर आय म्हणजे करंट, करंटचं एसआय युनिट काय असतं, एम्पियर. इथपर्यंत लक्षात आलं. पॉवर इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट. आता पहा, त्याच एक आपण जर याला इक्वेशन 1 दिलं तर याचे अजून दोन इक्वेशन असतात. तर कसे, जर समजा आपण सांगितलं की हा आपला एक रेजिस्टर आहे किंवा तुम्ही बॅटरी पण म्हणू शकता, हा आपला रेजिस्टर आहे, या रेजिस्टरचा रेजिस्टन्स आर आहे आणि याच्यातून जर करंट आपण आय पास केला आणि याच्यात जर पोटेन्शियल डिफरन्स व्ही असेल तर ओम्स लॉ नुसार ते इक्वेशन काय असतं, व्ही इज इक्वल टू आय क्रॉस आर. बरोबर. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स. इथपर्यंत आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर ज्याप्रमाणे आपण सांगू शकतो की हे पोटेन्शियल डिफरन्स, आता एक गोष्ट लक्षात राहू द्यायची की प्रत्येक कंपोनंटचं काय असू शकतं, आपण पॉवर फाइंड आउट करू शकतो. ज्या रेजिस्टर म्हणजे ज्या कंपोनंटचा आपल्याला पॉवर विचारली त्या कंपोनंटच्या अक्रॉस मधलं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला घ्यायचं आणि त्या कंपोनंटच्या अक्रॉस मधलाच किती करंट आपण जातो त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, पॉवर फाइंड आउट करू शकतो. आता पॉवरचा फॉर्म्युला काय आला, P इज इक्वल टू व्ही आय. तो आता मी इथं लिहितो, P इज इक्वल टू व्ही आय. आता ओम्स लॉचा फॉर्म्युला आला काय, V इज इक्वल टू आय आर. सिम्पली आपण काय करू शकतो, हा फॉर्म्युला इथं पुट आउट करू शकतो. हे झालं आपलं इक्वेशन पहिलं. त्याच्यानंतर आता आपण काय करू शकतो, पॉवर इज इक्वल टू ओम्स लॉचा जर फॉर्म्युला इथं पुट केला तर काय ते, P इज इक्वल टू आय आर इंटू आय. म्हणजेच काय लिहिता येते, आय स्क्वेअर आर. हा काय झाला पॉवरचा दुसरा फॉर्म्युला, इक्वेशन नंबर 2. आणि त्याच्यानंतर अगेन आपल्याला जर समजा काय व्हायचं की जर समजा आपल्याला रेजिस्टरची व्हॅल्यू दिलेली नसेल, पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट दिलेला आहे, तर आपण हा फॉर्म्युला यूज करायचा. बऱ्याचदा आपल्याला पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू किंवा करंटची व्हॅल्यू दिलेली नसते किंवा आपल्याला जर पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू दिलेली नाही तर आपण काय करायचं, हा फॉर्म्युला यूज करायचा, आय स्क्वेअर आर. म्हणजे हा फॉर्म्युला करंट आणि रेजिस्टन्सवर डिपेंड करतो, पोटेन्शियल डिफरन्सवर करत नाही. सिमिलरली एक अजून फॉर्म्युला असतो जो असतो P इज इक्वल टू, आता समजा या इक्वेशन मध्ये आपण काय करू शकतो, आय ची व्हॅल्यू पण टाकू शकतो. काय लिहिता येते, आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर.
याचा अर्थ काय लिहिता येते आपल्याला या इक्वेशन मध्ये टाकली तर V आणि I ची व्हॅल्यू V अपॉन R, याचा अर्थ आपल्याला काय लिहिता येते V स्क्वेअर अपॉन R. हा झाला काय आपला पॉवरचा तिसरा फॉर्म्युला. जर समजा आपल्याला एखाद्या सर्किटमध्ये जर समजा करंट दिलेला नसेल तर त्या कंपोनंटच्या अक्रॉस मधला रेजिस्टन्स आपल्याला किती येते हे जर फाइंड करायचं तर आपण फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर जर समजा आपल्याला त्यातून करंट दिला नसेल पण आपल्याला पॉवर जर फाइंड आउट करायची असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. असे किती फॉर्म्युले आहेत? सगळ्यात पहिला P इज इक्वल टू व्ही आय. त्याच्यानंतर ओम्स लॉच्या इक्वेशन मधून आपण व्ही ची व्हॅल्यू इथे टाकली तर काय आलं P इज इक्वल टू आय स्क्वेअर आर, हे दुसरं इक्वेशन. आणि तिसरं इक्वेशन काय P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर सगळ्यात पहिले काय होते, जर समजा आपल्याला रेजिस्टन्स दिलेला नसेल पण पॉवर काढायची असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करायचा. आपल्याला जर समजा व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स दिलेला नसेल आणि पॉवर काढायची असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. त्याच्यानंतर जर समजा आपल्याला करंट दिलेला नसेल तर आपण काय करू शकतो P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर हा फॉर्म्युला यूज करू शकतो. तर इलेक्ट्रिक पॉवर काय की एका इलेक्ट्रिक अप्लायन्सचं एनर्जी कंझ्युम करण्याच्या रेटला आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक पॉवर म्हणतो. इलेक्ट्रिक पॉवरला आपण डिनोट कशाने करतो P नी. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं P चा फॉर्म्युला V आहे. याचा अर्थ P पोटेन्शियल डिफरन्स आणि करंटवर डिपेंड करते. त्याच्यानंतर आपण ते तीन फॉर्म्युलाज बघितले. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पॉवरचं एसआय युनिट काय असतं आपलं वॅट. बरोबर, हे काय झालं आपलं इलेक्ट्रिक पॉवर. आता आपण पाहू इलेक्ट्रिक पॉवरवर काही न्यूमेरिकल्स कशा प्रकारे तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये विचारतात. आता आपल्याला काय न्यूमेरिकल दिलेलं आहे की एक इलेक्ट्रिक बल्ब आहे जो कनेक्टेड कोणासोबत आहे 220 व्होल्टच्या पॉवर सप्लाय सोबत. जर समजा त्या बल्ब मधून 0.5 अँपिअरचा करंट ड्रॉ झाला तर पॉवर विचारली. तर सगळ्यात पहिले पॉवरचा फॉर्म्युला काय असतो आपला व्ही आय. बरोबर, आता आपल्याला काय दिलेलं आहे व्ही दिलेलं आहे किती 220 व्होल्ट आणि बल्बचं करंट किती गेला 0.5 अँपिअर. पॉवर विचारली म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट दोन्ही पण दिलेले आहे. पोटेन्शियल डिफरन्स किती दिलेलं आहे 220 व्होल्ट इंटू करंट किती दिलेला आहे 0.5 अँपिअर. 0.5 लाच आपण कसं लिहू शकतो पहा 220 इंटू 1/2. याचा अर्थ काय करता येते 2110. म्हणजे आन्सर काय येते पॉवर इज इक्वल टू 110 वॅट. बरोबर, पॉवर वॅट बल्बची पॉवर किती आहे 110 वॅट. त्याच्यानंतर पहा आता आपल्याला काय म्हणते तो एक इलेक्ट्रिक लॅम्प दिलेला आहे जो की 12 व्होल्टच्या बॅटरी सोबत कनेक्ट केलेला आहे आणि त्याने किती करंट फाइंड आउट केला 0.5 अँपिअरचा. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो काय काय फॉर्म्युला असतो पॉवरचा P इज इक्वल टू व्ही आय. बरोबर, P इज इक्वल टू व्ही आय. आता P इज इक्वल टू व्ही आय जर समजा असेल तर आपण काय करू शकतो पहा सरळ सरळ काय दिलेलं आहे बॅटरी दिलेली आहे किती व्होल्टची 12 व्होल्टची आणि करंट किती दिलेला आहे 0.5. याचा अर्थ आपण काय लिहू शकतो 12 इंटू 1/2 म्हणजे किती येते 6 वॅट. त्या लॅम्पने किती पॉवर कंझ्युम केली 6 वॅट. आलं. त्याच्यानंतर पहा आपल्याला काय न्यूमेरिकल दिलेला आहे की जर समजा एक 100 वॅटचा इलेक्ट्रिक बल्ब आहे जो की 250 व्होल्टच्या सप्लाय सोबत आपण कनेक्ट केला तर विचारलं काय आपल्याला सगळ्यात पहिले करंट किती त्या बल्ब मधून फ्लो होतो. विचार दिलेलं काय आपल्याला पॉवर दिलेली आहे 100 वॅट आणि दुसरं व्ही दिलेला आहे 250 व्होल्ट. आपल्याला विचारलं काय सगळ्यात पहिले करंट. तर आपण सरळ सरळ फॉर्म्युला काय असतो P इज इक्वल टू व्ही आय. पॉवर दिलेला आहे पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे करंट काढायचा. याचा अर्थ करंट इज इक्वल टू P अपॉन व्ही. P किती आहे 100, व्ही किती आहे 250. 250 सोबत कटला 10/25 2/5 म्हणजे 0.4 किती येते 0.4 अँपिअर. टोटल करंट किती फ्लो झाला त्या इलेक्ट्रिक बल्ब मधून 0.4 अँपिअर. आता करंट आला पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे रेजिस्टन्स विचारलं. ओम्स लॉचा फॉर्म्युला काय असतो आपला V इज इक्वल टू आय आर. V दिलेला आहे जो की आपला आहे 250 व्होल्ट. आय आपला आला 0.4 इंटू किती होते आर रेजिस्टर. रेजिस्टर म्हणल्यावर काय येते सरळ सरळ आर. याचा अर्थ आपण काय करू शकतो आर इज इक्वल टू 250 अपॉन 0.4. याचा अर्थ आपल्याला काय करता येते 250 अपॉन 4 जर केलं तर ते किती आन्सर येते डायरेक्ट 1000 अँपिअर. 1000 अँपिअर नाही येत पहा सरळ सरळ काय केलं 4
4 7 28, 4 सख 24. त्याचा आन्सर येते जवळपास 6 to 5. त्याचा आन्सर किती येते 6 to 5 ओम. म्हणजे रेजिस्टरची व्हॅल्यू किती आली आपली 6 to 5 ओम. याचा अर्थ करंट आणि रेजिस्टरचा आला व्हॅल्यू. झालं सॉर्ट आउट. आता पहा आपल्याला काय विचारलेलं आहे, एक न्यूमेरिकल की एक इलेक्ट्रिक कॅटल दिलेली आहे, इलेक्ट्रिकल कॅटली ज्याचा रेजिस्टन्स किती आहे 30 ओम आणि त्याच्यातून किती करंट फ्लो होतो हे आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं. आणि तो आपल्याला कनेक्ट कोणासोबत आहे 220 240च्या पॉवर सप्लाय सोबत. तर किती करंट फ्लो होईल आणि त्याच्या बेसिसवर काय पाहिजे आपल्याला त्या केटलची पॉवर पाहिजे. बरोबर. तर सगळ्यात पहिले आपल्याला दिलेलं काय काय रेजिस्टर दिलेलं आहे 30 ओहमचं आणि दुसरं व्ही दिलेलं आहे आपलं 240 व्होल्टचं. तर आता करंट फाइंड आउट करू शकतो आपण. काय फॉर्म्युला असतो V इज इक्वल टू आय आर ओम्स लॉचा. V दिलेला आहे, आर दिलेला आहे. I इज इक्वल टू व्ही किती आहे 240 अपॉन व्ही नाही व्ही किती दिलेलं आहे 240, आर किती दिलेला आहे 30. याचा अर्थ करू 3 8 24. किती एम्पियरचा करंट फ्लो होईल 8 एम्पियरचा. आता 8 एम्पियरचा जर करंट झाला तर आपण काय करू शकतो डायरेक्ट याच्यासोबत तो फॉर्म्युला व्ही आय चा टाकू शकतो. नाही तर सरळ सरळ काय करता येते आपल्याला व्ही स्क्वेअर अपॉन आर पण आपण करू शकतो. पॉवर रेटिंग जर आपल्याला विचारली तर पॉवर काय करू शकतो व्ही आय. व्ही ची व्हॅल्यू किती आहे 240 आणि आय ची व्हॅल्यू किती आली 8 म्हणजे 0 8 चौक 32 2 हातचे आले 3 8 डोळे 16 3 19 1920 किती आली आपली याची वॅट पॉवर आहे. झाला क्वेश्चन सॉर्ट आउट. अशा प्रकारे तुम्ही काय करतात बऱ्याचदा पोटेन्शियल डिफरन्स दिलेला असते, करंट दिलेला असते, एखाद्या अप्लायन्सची पॉवर विचारतात. नाही तर बऱ्याचदा तुम्हाला काय देतात पॉवर दिलेली असते, करंट दिलेला असतो, पोटेन्शियल डिफरन्स विचारतात. आणि बऱ्याचदा पॉवर दिलेली असते, करंट दिलेला असते, पोटेन्शियल डिफरन्स विचारतात. अशा प्रकारे फिरून काय करतात तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारतात. इथपर्यंत लिहून घ्या. डबल आपण काही न्यूमेरिकल्स पाहू. आता आपल्याला काय न्यूमेरिकल दिलेला आहे की द करंट व्होल्टेजचे एक रिलेशन दिलेलं आहे दोन रेजिस्टर ए आणि बी साठी. बरोबर. हे आपल्याला त्या ग्राफ मध्ये दिसतंय. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय की व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर्स, दोन्ही रेजिस्टर्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या सोबतच काय फाइंड आउट करायचं पॉवर कोणाचं प्रत्येक रेजिस्टरचं. बरोबर. तर आता आपल्याला काय दिलेलं आहे की एक करंट आणि व्होल्टेजचा ग्राफ दिलेला आहे. जो करंट तुम्ही व्यवस्थित पाहू शकता मिली एम्पियर मध्ये दिलेला आहे. तर आपण काय केलं कन्व्हर्जन शिकलो होतो. ते कन्व्हर्जन कसं असतं की 1 एम्पियर इज इक्वल टू 10 टू द पॉवर -3 मिली एम्पियर. नाहीतर 1 मिली एम्पियर इज इक्वल टू 10 टू द पॉवर 3 10 टू द पॉवर -3 एम्पियर. हे बघितलं होतं. आता पहा सरळ सरळ काय दिलेलं आहे 1 मिली एम्पियर दिलेलं आहे. मिली एम्पियरचं एम्पियर मध्ये कन्वर्ट करायचं. बरोबर. आता पहा हा आपला झाला रेजिस्टर पहिला. आता रेजिस्टर पहिल्यासाठी आपल्याला करंट दिलेला आहे आणि रेजिस्टरसाठी या पहिल्या आपल्या व्होल्टेज पण दिलेला आहे. सिमिलरली या दुसऱ्या रेजिस्टरसाठी पण आपल्याला काय दिलेलं आहे एक करंट दिलेला आहे आणि त्याच्यासोबत काय दिलेलं आहे व्होल्टेज पण दिलेलं आहे. करंट आणि व्होल्टेज आपला पॉवरचा फॉर्म्युला काय असतो P इज इक्वल टू व्ही आय. व्ही पण दिलेलं आहे आणि आय पण दिलेलं आहे. याच्या बेसिसवर आपण पॉवर फाइंड आउट करू शकतो. पण त्याआधी आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल रेजिस्टरची व्हॅल्यू. बरोबर. तर आपला ओम्स लॉचा फॉर्म्युला काय सांगतो V इज इक्वल टू आय आर. ज्याच्यात व्ही पण दिलेलं आहे आय पण दिलेलं आहे. आर ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. सगळ्यात पहिले आपण काय करू शकतो की हे झालं आपलं कन्व्हर्जन. आता पहा आता आपल्याला सगळ्यात पहिले पाहायचं की फॉर रेजिस्टर ए रेजिस्टर साठी आपलं काय येते आपल्याला करंट दिलेला आहे. आय ची व्हॅल्यू किती दिलेली आहे पहा 20 मिली एम्पियर. 20 मिली एम्पियर म्हणजे 20 इंटू 10 टू द पॉवर -3 एम्पियर. आणि व्होल्टेज आपल्याला दिलेलं आहे किती दिलेलं आहे जे की त्याच्यासाठी 20 व्होल्ट. आता याच्या बेसिसवर आपण रेजिस्टरचा फॉर्म्युला टाकू शकतो V इज इक्वल टू आय आर. आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. व्ही किती आहे आपला 20, आय किती आहे 20 इंटू 10 टू द पॉवर -3 एम्पियर. आता 20 सोबत 20 कटला 10 टू द पॉवर 3 वर गेला. याचा अर्थ R इज इक्वल टू 10 टू द पॉवर 3 ओम. याला आपण R च्या जागी RA लिहू. बरोबर RA. हे काय झालं आपलं पहिल्या रेजिस्टरचं किती रेजिस्टन्स आहे 10 टू द पॉवर 3 ओम. आता असं सिमिलरली आता आपल्याला काय करायचं याचं जर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स सोबत काय विचारली पॉवर. तर या रेजिस्टरची जर आपल्याला पॉवर विचारली तर आपण कशी फाइंड आउट करू शकतो इथं करतो. पहा
पॉवरचा फॉर्म्युला काय असतो व्ही आय. व्ही किती दिलेलं आहे आपल्याला पहा, पहिल्या रेजिस्टर साठी व्ही दिलेलं आहे आपल्याला 20 आणि किती दिलेलं आहे करंट 20 इंटू 10 टू द पॉवर -3. 10 टू द पॉवर -3 जर खाली गेला तर 10 टू द पॉवर 3 होतो म्हणजे 1000 म्हणजेच 420 इंटू 20 डिवायडेड बाय 1000 म्हणजेच काय ते 0.4 वॅट. म्हणजे पहिल्या रेजिस्टरने किती एनर्जी कंझ्युम केली, किती रेट मध्ये कंझ्युम केली 0.4 वॅट मध्ये. आलं. सिमिलरली आता रेजिस्टर बी साठी जर आपल्याला पाहायचं होतं आपण सांगू शकतो की फॉर रेजिस्टर बी साठी काय आहे ते पहा. आपल्याला आय ची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिलेली आहे 5 मिली अँपियर. 5 मिली अँपियर जर दिली असेल तर 5 इंटू 10 टू द पॉवर -3 अँपियर. बरोबर. आता आपल्याला काय दिलेलं आहे व्होल्टेज जे की दिलेलं आहे 16 व्होल्टचं. याच्या बेसिसवर आपण रेजिस्टन्स फाइंड करू शकतो. कसं R इज इक्वल टू व्ही अपॉन आय. ओम्स लॉ V इज इक्वल टू आय आर. देअरफॉर V इज इक्वल टू आय आर. बरोबर. आता V ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 16. R ची व्हॅल्यू I ची व्हॅल्यू किती आहे 5 इंटू 10 टू द पॉवर -3. -3 जर वर गेला तर +3 10 टू द पॉवर 3. याचा अर्थ काय आला सांगा. 5 त्रिक 15 1 0 5 दुने 10 इंटू 10 टू द पॉवर 3. यालाच आपण काय करू शकतो 3200 ओहम. आर ची व्हॅल्यू किती आली या रेजिस्टर बी साठी 3200 ओहम. याच्यासाठी आपण आर ए ची लिहायची असेल तर काय लिहू शकतो 1000 ओहम. बरोबर. एक तर तुम्हाला लिहायची असेल तर 3.2 इंटू 10 टू द पॉवर 3 पण लिहू शकता आणि नसेल लिहायची तर तुम्ही काय करू शकता सरळ सरळ 3200 ओहम डायरेक्ट 1000 ने 3.2 ला मल्टिप्लाय करायचा. आता आपण पॉवर फाइंड करू शकतो. तर पॉवरचा फॉर्म्युला काय असतो व्ही आय. व्ही ची व्हॅल्यू किती आहे सरळ सरळ आपल्याला दिलेली आहे 16. आय ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे 5 इंटू 10 टू द पॉवर -3 अँपियर. याचा अर्थ आपण काय करतो 16 पंच 80 80 इंटू 10 टू द पॉवर -3 असं करता येते. नाहीतर 80 डिवायडेड बाय 1000 पण करता येते. कटलं तर किती येते 0.08 वॅट. बरोबर. याचा अर्थ पॉवर बी साठी किती येते 0.08 वॅट आणि त्याचा रेजिस्टन्स किती आला होता आपला 3200 ओहम. बरोबर. तुम्ही हा V इज इक्वल टू आय आर चा फॉर्म्युलाच्या बेसिस व्ही आय च्या फॉर्म्युला बेसिसवर करू शकता. नाही तर तुम्ही काय करू शकता सरळ सरळ तुम्ही रेजिस्टरची व्हॅल्यू काढली तर व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू व्ही स्क्वेअर अपॉन आर करा, नाहीतर करंटच्या व्हॅल्यूला स्क्वेअर करा. तसं पण आपल्याला करता येते. तर पहा इथपर्यंत लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण त्याच्या बेसिसवर पण पाहू. पहा आता आपल्याला काय दिलेलं आहे करंट दिलेला आहे. आपला पॉवरचा दुसरा फॉर्म्युला काय असतो एक आय स्क्वेअर आर करू शकता, नाहीतर पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर पण करू शकता. आपण काय करू सर्वात पहिले हा करून पाहू पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर थ्रू दोघांची येते का. तर पहिल्या रेजिस्टर साठी पोटेन्शियल डिफरन्स किती होतं 20. 20 चा स्क्वेअर 400 डिवायडेड बाय आर ची व्हॅल्यू किती होती आपली 1000. याचा अर्थ आपण काय सांगतो किती आला आपलं पॉवर 0.4 वॅट. तुम्ही पाहू शकता इथं पण किती आली होती आपली पॉवर म्हणजे 0.4 वॅट आली होती. सिमिलरली जर आपण याची पॉवर जर या फॉर्म्युलाने काढली आणि दुसऱ्याची जर पॉवर आपण समजा पी बी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर या फॉर्म्युलाने काढली तर तेवढी येते का पाहू. आय स्क्वेअर म्हणल्यावर करंट किती होता आपला 5 इंटू 10 टू द पॉवर -3 म्हणजे 5 इंटू 10 टू द पॉवर -3 चा स्क्वेअर इंटू रेजिस्टर किती आला होता आपला 3.2 इंटू 10 टू द पॉवर 3 ओहम. याचा अर्थ 5 चा स्क्वेअर 25 इंटू 10 टू द पॉवर -6 इंटू 3.2 इंटू 10 टू द पॉवर 3. पहा पॉवर मध्ये ऍडिशन होते डायरेक्ट सरळ सरळ काय होणार पहा 25 इंटू 3.2 इंटू 10 टू द पॉवर -3. तर काय ते पहा 25 दुने 50 शून्य हातचे 5 25 त्रिक 75 आणि 5 80 आलं. आता 80 इंटू 10 टू द पॉवर -3 खाली गेला तर काय ते पहा 80 डिवायडेड बाय 1000. याचा अर्थ कटला उरलं काय 0.08 वॅट. म्हणजे पीबी ची व्हॅल्यू आपली किती आली 0.08 वॅट. तुम्ही कुठलाही फॉर्म्युला त्या तिन्हीतला यूज करून काय करू शकता पॉवरची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला पॉवरवर काही क्वेश्चन्स विचारतात. आज आपण काय पाहिलं पॉवर म्हणजे काय. पॉवर काय एका अप्लायन्स मध्ये इलेक्ट्रिक एनर्जी कंझ्युम करण्याचा रेट त्याला आपण पॉवर म्हणतो. पॉवरचा फॉर्म्युला एक सगळ्यात बेसिक असतो P इज इक्वल टू व्ही आय. त्याच्या बेसिसवर आपण ओम्स लॉचा फॉर्म्युला पुट करून
P इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर, नाही तर P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर, हा फॉर्म्युला टाकतो. त्यानंतर पॉवरचं एसआय युनिट काय असते, वॅट असते. बरोबर. एक असते पॉवर कशावर डिपेंड करते, पोटेन्शियल डिफरन्स आणि करंटवर. आता बऱ्याचदा तुम्हाला काय न्यूमेरिकल्स मध्ये विचारतात, आपण मागे बघितलं की तुम्हाला पॉवरची व्हॅल्यू विचारतात, पोटेन्शियल डिफरन्स आणि करंटची व्हॅल्यू दिलेली असते. बऱ्याचदा जर समजा तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स आणि करंटची व्हॅल्यू दिलेली आहे आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर दिलेली नाही तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करायचा. जर तुमच्याजवळ रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली नसेल, फक्त जर तुम्हाला करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स माहिती, तुम्ही हा यूज करायचा. जर तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स माहित नसेल तर P इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर फॉर्म्युला यूज करायचा. आणि जर तुम्हाला करंट माहित नसेल तर P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर हा फॉर्म्युला यूज करायचा. आज आपण काय बघितलं की पॉवर म्हणजे काय असते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं की इलेक्ट्रिक एनर्जी कशी कंझ्युम होते, इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे काय. त्यानंतर आपल्या घरात जे बिल येतं ते बिल आपल्याला कशा प्रकारे येतं, त्याची प्राइस कशा प्रकारे डिसाइड होते, या सगळ्या गोष्टी आणि त्यावर बेस काही न्यूमेरिकल्स आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटू आपण एक नवीन टॉपिक घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सध्या थांबूया. धन्यवाद.